पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, तर यामध्ये आता एक GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि जो जुना GR होता त्यामध्ये थोडा बदल करून नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर यामध्ये कोणकोणत्या जे नवीन पॉईंट्स आहे ॲड झालेले आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, भटक्या क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेमध्ये सुधारित अटींचा समावेश करण्याबाबत। तर यामध्ये स्वयं योजना म्हणजे यामध्ये फक्त जे धनगर समाज होता त्यांच्यासाठीच हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये ST कास्टचा समावेश नाही आहे किंवा ST कास्टसाठी हा GR प्रसिद्ध झालेला नाही आहे। तर पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना म्हणजे स्वयं योजना, तर 4 नोव्हेंबर 2025ला हा GR प्रसिद्ध झालेला आहे। तर बघू शकता यामध्ये कोणकोणते पॉईंट्स ॲड करण्यात आलेले आहे। तर यामध्ये सुद्धा टोटल एका जिल्ह्यासाठी 600 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येतात। तर जेही विद्यार्थी धनगर समाजामध्ये येत असेल त्यांनी अवश्य यामध्ये फॉर्म भरा आणि अजूनसुद्धा फॉर्म सुरू आहे। जे विद्यार्थी सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल म्हणजे रिन्युअल असेल ते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकत आहेत। फॉर्मसुद्धा सुरू आहे। तुम्ही जर साईटवर गेले तर त्यामध्ये तुम्ही लॉग इन करून चेक करा, संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल। यामध्ये जो शासन निर्णय बघू शकता, टोटल एका जिल्ह्याला 600 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येतात अशाबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। 1 नंबरचा पॉईंट बघा, वसतिगृहामध्ये जागा रिक्त नसल्यास सदर योजनेअंतर्गत सन 2025-26 पासून पुढे विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील। वसतिगृहाला फॉर्म भरावा लागतो जेही विद्यार्थी फर्स्ट इयरला प्रवेश घेत असेल त्यांची कंडिशन आहे की अगोदर तुम्ही हॉस्टेलला फॉर्म भरा। हॉस्टेलला जर नंबर लागला नाही तर तुमचा डायरेक्टली स्वयं योजनेला फॉर्म ट्रान्सफर केला जाणार अशाबद्दलचे जो हे GR मध्ये सांगण्यात आलेला आहे। त्यानंतर या योजनेअंतर्गत जागा रिक्त राहिल्यास पात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये हे विचारात घेता द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत प्रवेश देय राहील। म्हणजे समजा हॉस्टेलला फॉर्म भरला आहे, हॉस्टेलला काही विद्यार्थ्यांचा नंबर लागला, काही विद्यार्थ्यांचा लागला नाही, मग त्या विद्यार्थ्यांना स्वयं योजनेमध्ये ट्रान्सफर करण्यात आला आहे। तरीसुद्धा काही जागा शिल्लक राहिल्या असेल तर त्या जागा सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना देण्यात याव्या अशाबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे। तर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना जागा कशा देण्यात येणार, त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरावे लागेल। त्यानंतर तरीही जागा रिक्त राहिल्यास अनुक्रमे तृतीय वर्ष, चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील। तथापि द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षात प्रवेश घेताना 12वी परीक्षेचे अंतिम निकालाचे गुण विचारात घ्यावे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर जागा शिल्लक राहत असेल तर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना चान्स, त्यानंतर जर अजून जागा शिल्लक राहत असेल तर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना चान्स, अजून जागा शिल्लक राहत असेल तर फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांना चान्स देण्यात यावा। यासाठी फक्त मार्क्स जी सध्या क्रायटेरिया सुरू आहे 60% आहे, जो म्हणजे 12वीमध्ये असणं गरजेचं आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल, धनगर समाज असेल तुमचा, तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता। रिन्युअलचे फॉर्म सुरू आहे, एक्झिस्टिंगचे फॉर्म सुरू आहे, आम्ही जस्ट साईटवर जाऊन चेक केलेला आहे, फॉर्म भरल्या जात आहे स्वयं योजनेसाठी। तर यामध्ये भरपूर साऱ्या माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। जसे की वैद्यकीय यांचा जो अभ्यासक्रम आहे हा 1.5 वर्षाचा असतो, त्यामुळे त्यांना थोडी सूट देण्यात यावी। 70% जागा व्यावसायिक अभ्यासक्रम, 30% जागा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाला देण्यात याव्या अशाबद्दलची यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थ्यांना पैसे मिळणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। जसे की जे उच्च शहर असणार आहे, जसे की मुंबई, पुणे यांना 60,000 रुपये आहे। बाकी क प्रवर्ग असलेले जेही महानगरपालिका आहे त्यांना 51,000 रुपये। त्यानंतर बाकीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेले महाविद्यालय यांना 43,000 रुपये। तालुक्या लेवलला 38,000 रुपये अशाबद्दलची माहिती GR मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर जेही विद्यार्थी स्वयं योजना म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना यासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही आता अर्ज करू शकता। यामध्ये GR मध्ये माहिती देण्यात आलेली आहे। सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा चान्स देण्यात येत आहे, कारण की जर जागा शिल्लक राहिल्या तर तुम्हाला सुद्धा यामध्ये फायदा मिळणार आहे। जेही आता आपण रक्कम सांगितलेली आहे हे तुमच्या थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये पाठवण्यात येणार। तर ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे फॉर्म भरा। याबद्दलची जेही माहिती पाहिजे असेल आपल्या जवळच्या ऑफिसला व्हिजिट करा। तुमच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये तुमच्या समाजाचे एक कार्यालय आहे, त्यामध्ये तुम्ही फॉर्म सबमिट करत असता, तिथे जा, त्यांच्याकडून माहिती घ्या
आणि आपला फॉर्म सबमिट करून ऑफिसला सबमिट करा। जर तुमचा नंबर यामध्ये लागला तर तुम्हाला सुद्धा यामध्ये स्कॉलरशिप मिळू शकते आणि ही स्कॉलरशिप महा-DBT फॉर्म भरल्यानंतर सुद्धा मिळत आहे। तर फॉर्म भरा, कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा आणि अधिक माहितीसाठी जवळच्या कार्यालयाला संपर्क साधा। तर स्वयं योजना म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।